नमस्कार मित्रांनो, हा जो भाग मी जांभळाचा टाकणार आहे, हा भाग आणि याच्यानंतर एक येणारा भाग, हे दोन्ही भाग मला एडिटिंगला मेमरी नसल्यामुळे मोबाईलमध्ये मी डिलीट करणार होतो. पण विचार केला की इतक्या मेहनतीने आपण तो व्हिडिओ केला आहे तर एडिट करून टाकू. आणि भाग खरंच मस्त झाला आहे. हा काय वैशिष्ट्य कोणा डाऊट, चांगले चांगले ब्लॉग हे होते पण हा टाकायचा म्हटलं डिलीट करून, पण तरी हा भाग ओके झाला आहे. आणि मोबाईलचे आपले हप्ते फिटलेले आहेत आणि आपला NOC सर्टिफिकेट देखील आलेला आहे. पण आता वाटते राव 256 GB पेक्षा 500 GBच्या आसपासचा मोबाईल पाहिजे होता. कारण कंटिन्यू मोबाईलला रेकॉर्डिंग इतकं पेंडिंग पडलेलं, मला एडिटिंगलाच मित्रांनो वेळ नसते. पण हा भाग पहा आणि याच्यानंतर येणारे डिगरच्या कृष्णाकाठचे भाग शेअर करत चला. खुश राहा, सुरक्षित राहा. ओढून तो 15 मिनिटं पण भाग आणलेला नाही आहे आणि कधीही आणणार नाही. आपण मनोरंजन करतच आणणार. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, जांभळा कलर झाला का माहिती आहे? नाही. नमस्कार मित्रांनो, जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की जांभळाचा आपला एका दुसरा ब्लॉग तरी येईलच, त्या हिशोबाने जांभळाचा ब्लॉग करायसाठी आपण जमलो इथं. हा आहे अथर्व आपला मित्र, मागे आहे निखिल, आणि आज इमर्जन्सीला आपला हे दोनच मित्र भेटलेले आहेत, त्यामुळे यांच्यासोबत आज जांभळाचा ब्लॉग आपण चालू करू. चला डिग्रजचा जय डिग्रजचा कृष्णकाठ, जय डिग्रजचा कृष्णाकाठ. पोहत चला, पाहत चला. ए थांब 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 राजा, ए थांब थांब बाळा थांब. तुला खरं का चढायचे? होय नक्की सांग. खरंच येते. पडाबिड्या नको मग. नाही नाही येते हो. कारण हे झाड बघ, हे झाड स्ट्रेट आहे, येते येते लय लांब पण स्ट्रेट आहे. येते हो. हे एक वेळ झाडाला म्हणतात मला चालतंय, कारण याला फांद्या जास्त आहेत, धराय बिराय ठीक आहे, पण ह्या झाडाला मध्ये धराय काहीच नाहीये. येते हो, येते झाड आहे. नाही ना बघ, नाही ह्याच्यावर जोडकी. आणि एक तर जांभळा झाड ढिसूळ असते, ढिसूळ सोबत पांढरं बी असते. मी पांढरं घसरते सर. मग ह्याच्यावर येत नाही. ह्याच्यावर येत नाही झाडाला. हे लय जरा ढोर नाही. तिथे पण जाणं अवघड आहे, पण त्यानंतर तिथे येते बघ. हम बरं तुला जे जमते ते ये. तू आधी कुठं आधी ह्या झाडावर चढलास कुठल्या? होय ह्या चढली. चल ज्या चढलास त्याच्यावर काय लागून घेऊ नको. जामून काढणे का ब्लॉग. बोला तिकडे मला बोलायला बोल लागते. मी बोलायला जात नाही, लक्षात ठेव. तू बोलला जाते निखिल झाडावर चढत असताना व्हिडिओ कॅमेरामॅन जल्दी निखिल कर, फोकस करू. जय डिग्रजचा कृष्णकाठ. आपण इथं जांभळ काढण्यासाठी ब्लॉगर संग आले आहोत. ब्लॉगर मतलब सचिन दुबडे. पडले एक झाले. कसली जांभळ किल्ल्या पडल्यावर लागते. हे तर रे जांभूळ एक दोन टाक. हे तर रे एक टाक. डायरेक्ट तोंड उघडा करून उभारतो आम्ही. तोंडात टाक आमच्या. हे तर पडल्यावर असू दे का? पडल्यावर मार लागते का? पडल्यावर मार लागते. ब्लॉगर तिकडे धरा. काय ह्याच्यात टाकून दे. अरे आपला जॉन लिव्हरचा शर्ट आहे. अहो धुत्यात की तुमची बायको. बायको हा माया धुत्या की उद्या. बायको 10 शिव्या खाऊन मला धुवायला होईल. असून दे. 10 अहो एका ब्लॉग साठी 10 शिव्या खायला लागत्यात. काय बात कर रहे झालं. हे आपला ह्याचा शर्ट आहे जॉनी लिव्हर. टाके खट्टा मिठा. हा फक्त लय पिकल टाकू ना बरं का. शर्टावर डाग पडली. हे बघा लय भारी. काय गोळा कसा खायचं. अरे कसलं भारी रे. अरे ह्याला बघ, अशा रेषा चौकोन चौकोन आखल्यासारखी हे आहे. याला काय नको डिझाईन केली आहे. हे खाकड्रेस कुठं आणला बाया? कसबीडी माणसाचा आहे का? मला रस्त्यावर जाताना माणूस दिसला, मला हे ब्लॉक करायचा जॉन लिव्हरचा खट्टा मिठाचा, म्हणून हे ड्रेस त्यानं काढून घेतला मी अंगात. का ब्लॉक साठी? कुठला जो चावालाच का? नाही दुसरा नवीन आहे. त्या माणसाला मी कधी बघितलं पण नव्हतं. मग का घालून बसला? तसंच घेतलं मी. मला पाहिजे म्हणजे मागच लावलो. त्यांनी डायरेक्ट मला ड्रेस काढून दिला. ब्लॉगर काठी दे घे. काय देऊ? काठी. कसली काठी? काठी पाहिजे हो इथे. हे कराय लय पुढे जाऊ नको निखिल. हा थांब थांब थांब. ते जाऊन दे. सोडून दे. सोडून दे. लय पुढे पडतो. हे करून काढू नको राजा. भेटला दे ना. जांभळ राहून दे. त्याच्या आईला डोक्याला काय तर घेऊन बसेल. फांदी अजिबात. थांब थांब. घर आहे काय? अरे बघ धरा की. पडला कॅच.
थांब दाखवतो आता बरोबर कुठं सांभाळ एक कुठं दाखवतो घर दाखवतो हा बाजूच्या शेतात एक ट्रॅक्टर चालू होता त्याचा आवाज कंटिन्यू डिस्टर्ब करत होता एका दातान धरतो लोकांना खातो जरा तिकडे घ्या एका जागी रे गट्टा बाहेर पडायला बरं काय करूया आता एकदा पडलेलं मग खाली ठेवूयात परत गोळा करता येते रे एका वेळेस पडणं आपटून हे होतील फक्त पाय देऊन होते बरं पाय देऊन ब्लॉगर सपले इथली जांभळं संपली काय चेंडीला इथले शेंड्याला ए शेंड्या बिंड्या काय जाऊ नको बर बर माझ्यासारखा शेंडा धरशील मुंबईतच गेलाय होय. मत करताना सारखं शेंडा धरा हो लय वर आहेत हो शेंड्याला आहेत ए नको जांभळाचा ब्लॉग आपला रिस्की करायला नाही या खाली चालतंय इकडेच्या कृष्णाकाठी जांभळ करताना केला अपघात व्हायला नको होय होय गे तिकडे अपघात झाला भेटला का आज गाडी पडलेली कुठं वाड्यात गाडी पडली पडल्या चार चारचाकी होय गाडी पूर्ण बाद झाली चारचाकी आहे का देतात आता अजून असतील चला आज बघा पूर्ण फुटलं सगळं. बघायला लागते बघ ते. त्याचा ब्लॉग करणार आहे मी आत्ताच करायला काही करायचं असलं तर. रनिंग ब्लॉग माहिती अपघात झाला गाडीचा दारू पिढ होती तीन पोरं दारू पिढ्यामुळे गाडी बरं नशीब त्या गवतावर पडल्या गाडी लई डॅमेज झाली हे उतरला हा कसा सटपट सापा सगळं उतरला हा सावकाश झाला बघ ठीक आहे आता वरून खाली आला आहे हाऊ वॉज द एक्सपिरियन्स कसा अनुभव राहिला जांभळ काढताना तुझा एक नंबर अनुभव राहिला शेंड्याला गेल्यावर हे होते पडते म्हणून तुम्ही सांगितला त्यामुळे मी शेंड्यावर गेलो नाही तू शेंड्यात जाय तुझी इच्छा होती होय दाडशी आहे शेंड्यात जायची इच्छा होती म्हणतोय नको दिसा असते पडू शकते नको ढिसा नसते ठिसू असते ढिसा का ठिसूळ असेल ते असेल ते गावठी भाषेत ढिसाळ असते आणि शहरी भाषेत तुझ्यासारख्या शहरी भाषेत ठिसूळ हे आम्ही गावते गावठी हे दांडी भारी आहे नाही होय. लांब बघा येत्या अजून लांब होते काय अजून लांब होत नाही एवढीच होत्या नाही संपली की एवढी काय एवढी मग आणि किती लांब व्हायची झाली की एवढं दहा झाली की शर्टावर निळ जांभळा टाक पडला शर्टावर उद्या इथे 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 जांभूळ पडला इथे का निशाणी जांभूळ शिका बघ घ्या की जांभळ कावा की चला घेऊन जातो सगळं मीच एवढं जांभळ काय बदला म्हणतात खाऊया इथे संपून टाकू उचकी लागली मला कायला पाहिजे मालकाला मांडी घालून बसू का इथं फटकाला घालून बसू काय अजून काढला गेला तू निघले गारमन जांभूळ पिकले झाला गळे ढोल माझा वाजतो म्हणून हो मालक आले आहेत ते होय मला काय म्हणलं कोण आहेत म्हणतात मग काय मी सांग म्हणतो गावातला आहेत जांभूळ काढा म्हणतात नको कोणाच तो काय करतात त्यांना विचारायला पाहिजे त्यांना विचारायचं कसं काढायचं असं पण हे झाड विकलं नाही बरं का सीझन मध्ये जांभळा झाड लोक विकतात नाही हे बारीक जांभळाचे हे जांभळा झाड विकले गेलं नाही हे कोण घेतलं नसणार आहे होय त्यामुळे हे काय झाड जांभळ वाया होऊन जाणार आहे त्यापेक्षा सगळं आपण काय करू जांभळ काढू काढून टाकू आणि असं तसं ते विकत नाहीत नाही विकत या बहार कमी आहे आणि बारीक जांभळं विकायसाठी मोठी जांभळं ते ह्याच्यावर आहेत बघा तुम्ही मध काढायला गेलता बा तिकडं कुठं त्या शिरदेव काकूच्यात हां त्यांनी विकले झाड ते होय त्यांनी 5,000 रुपये विकले विकले ती जांभळले मोठे शान होय त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी जांभळं नदीवर आहेत बघा इकडे खाली 4 जांभळं खाली पोट भरतात असे एकाने सांगितलं मला मोरीने ते पण याला काढायचं वर जांभळा आहे तो हाणाय पाहिजे डिग्रजच्या कृष्णागाठी फक्त आता एकच जांभूळ पडलं ती पण कुठं हरवलं कुठं काय नाही सापडलं इकडं पडले तिथं बसलाय सध्या मी होय शहरात असं जांभूळ मिळत नाहीत आंबट मिळतात डिग्रजच्या कृष्णाकाठी सगळं गोड मिळते हा होय गावाकडचं सुख शहरातलं सुख वेगळं असते सगळे शहर गावामध्ये म्हणतील तुम्ही जात चिल्ला पार्क मध्ये फिरायला आम्ही इकडे जांभळं त्यांना चोरायला येतो होय
आणि असते तर कुठं. जांभळ्या झाडाला कुत्रे बांधतात. कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. हो झाड टेकाले मित्रांनो इथं किती जवळ आहे बघ. हो की बघा ही जांभळं जर पिकली की नाही आपल्या नुसतं हाताने तोडा येणार बघ. कशी पिकली 4 बरोबर 4 पिकली. ही जांभळं पिकली की नाही अरे हाताने काय नाही बघ बसून तोडता येणार. बघा इथं बसलो ना मांडी घालून बसलोय. मांडी घालून बसून आपल्या जांभळं तोडता येणार बघ. बघ विषय आहे काय मांडी घालून तोडता येणार मांडी घालून. आणि काय डिग्रजचा कृष्णघाट मांडी घालून जांभळं तोडता का कधी. बघा बरोबर 2 आल्या. गावाकडचं सुख. आपण पूर्ण टाकू ह्याच्यात ना जांभूळ आलाय मांडी घालून तोडूया आपण त्याला. मांडी घालून तोड्या. हा तोड त्याला. कुठलं हे. हा ते तोड जरा हायचं. बघा जांभळं तोडलो आपण. बघा जांभळं मांडी घालून तोडले आपण आणि खाया बी लागलो आणि मांडी घालून जांभळं तोडल्यात. जामून मांडी घाल के तोडना सोपी बात नाही हे. पलीकडे आजी आपल्याला बघायला लागल्यात. खोडव्या गावा करायला आजी. आजी खोडवगत. आजी काय करलाय. जळण म्हणजे काय खोडव्या आहेत ना त्या. आजी जळण काढत आहेत खोडव्या वेचत आहेत आजी. हा आजी ऊस गेलाय आणि ते खोडव्या वेचत आहेत जळणासाठी. आणि त्याच रानात आपण जांभळं काढायला आलेलो आहोत. ते पण डिग्रजच्या कृष्णघाटी. कुछ ज्यादा नहीं हो गया ये? हा आता कसं बसून तोडायचं जांभळं बसून तोडायची. नुसतं पिकली कृष्णाकाठ सचिन रस पेले म्हणलं ग माय. सचिन जांभूळ खायला ये म्हणलं ग माय. आता म्हणा का ए मला काय बा काका तुम्ही काय नाही काका डिग्रजच्या कृष्णाकडे जांभळं काढले आम्ही तुमची ब्लॉग करायसाठी. व्हिडिओ चालू आहे हो. व्हिडिओ चालू आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये येताय बघा आता. युट्यूबला येताय सा. युट्यूबला दिसतंय का. युट्यूबला दिसताय सा. जांभळं खात चला म्हणा बीपी शुगर साठी चांगला असते म्हणा. उतर गया बोतल में. बीपी आणि शुगर कमी होते का नाही जांभळा ना. बीपी आणि शुगर अजिबात होत नाही म्हणजे त्याचे पोट बीट करून बिया जाऊ की लोक शहरात वापरतात. कुठला गेल्या वर्षी माझी म्हणतोच की नाही 2,500ची मी जांभळी विकलेले विकली. 2,500ची. होय ही आता हे तुमच्यासारखी कामगार या तोडून नेत्यात वाळी उठ्यात बी काढत्यात आणि आपलं काय म्हणतात मिक्सरला लावून त्याची पावडर करायची ती वेलन करायच्या जास्त. वेलन करायच्या 2 चमचे घातले की 80 रुपये घेतो शुगरवर. शुगर आयुर्वेदिक अशी पावडर गेले नेल्या तुमच्याकडे. आता गेल्या वर्षी जांभळं नेऊन त्याने हे काढलं सगळं वरचं साल्ट. साल्ट काढून ते बी ठेवलं बी उन्हात घातलं. अहो ते पुन्हा वाळल्यावर त्याचं पीठ केलं आणि ते वेलन करायचे वजन करून त्याने पैसे देतो. ते आयुर्वेद दुकान वेलन कर. मग तिथे काय झक मारायचं 80 का 100 रुपयाची घेऊन 2 चमचे याच्यात साखरवाला. साखरवाला हे औषध सांगितलेलं ते रांडचं ऐकत नाही. 2 चमचे आणि 100 रुपये देऊ. होय आणि जांभळ सांगितलं जांभळ खाय घेत नाही. 80 रुपये औषध म्हटलं नाही म्हणते. आणि पुढे तिथे दुकानात म्हटले विकत कितीला महाग आहे. किती असेल तेवढं पैसे देऊन घेते. कसं होते आता मोठे मोठे ऑफिस बीपीसीतला माल कुठला असतो इथलाच माल असतो. ग्रामीण भागातला माल असते फक्त शोरूमचा ठेवतात किंमत लावतात ते म्हणेल ती किंमत देतात. पिकून कुठे पिकणार आहे कुठे शेवटी इथं पिकणार रे पर्याय नाही त्याला. होय ते नाळा झाड. नाळा झाड सगळी वाढली रे वीज पडली बघा किती सगळी झाडं वाढली ती. माझा ब्लॉग आहे नदीवर जांभळा झाड वीज पडलेला. तिकडे दिसते बघ ह्या फ्रंट कॅमेरा आहे किती दिसते. बॅग काढा की मग. बॅग मग शोधून काढ लागते. तिथनं जांभळं पान मध्ये येतात तो. जांभळं पान मध्ये घेतलं बरोबर ना. 0.8 मध्ये झूम होत नाही. फ्रंट कॅमेरा झूम नसते सर. आता ब्लॉग इथं एंड करूया आपण. हा चला जय डिग्रजचा कृष्णघाट. पाहत चला. हा चालते. पोवायला या आणि पाहायला पण या. पोवायला येत नाही तीन शिकायला या. शिकाय काय बरं चालते चला. पुढे माईक. ओ माईक पडला. कुठं माईक पडला चाले तू बाळा. डिग्रजच्या कृष्णाकाठी गणेशोत्सव चालू आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. तर या गणेशोत्सवात प्रसादाचा भाग आहे आणि ह्या पडदा जो आहे हा कोपऱ्याने इतका छान उडालता ना त्यातून मूर्ती इतकी छान दिसलती. मी ते रेकॉर्डिंग करायसाठी बराच वेळ उभारलो पण शेवटी तसा पडदा उडला नाही जसा मला कॅप्चर करायचा होता. मग शेवटी कार्यकर्ता एक मंडळाचा आला आणि त्याने उघडला मग तो शॉट मी घेतला. अभि रील्स व्हायला लागल्या.
बाप्पांचं आगमन आणि मंडळाचा प्रसाद. हे बघा इतकी गर्दी झाली नाही का प्रसादाला, लगेच प्रसाद संपवायचा. चालू झालेला आम्ही जायचो अर्धा तासात, कारण अर्धा तासात संपला असायचा. पूर्ण वरून मी रेकॉर्डिंग केलं एका पायरीवर उभारून. जिलेबी, मट्टा, मसाले भात अशा टाईपचा तो प्रसाद आहे. मुलं बसले त्या साईडला. बघा मट्टा चालले, मट्टा बारडी भरून.